विचारांची शिदोरी, अनुभवांची साथ सन्माननीय साहेबांच्या भाषणातून मिळेल नवी दिशा आज. ज्यांच्या मार्गदर्शनाचे शब्द देतील प्रेरणेची उंच भरारी, असे संस्थेचे अध्यक्ष तथा देवगड पंचायत समितीचे विद्यमान सभापती सन्माननीय गणेशजी राणे साहेब, आपणास विनंती आहे की आपण आपले मनोगत व्यक्त करावे. सन्माननीय गणेशजी राणे साहेब. आज आपण 15 ऑगस्ट 79 वर्ष संपून 80 वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. आपण आज या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजन केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर माझे सर्व सहकारी, कारण गाडी थांबलेली आहे त्यामुळे थोडक्यात बऱ्याच आपल्या मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. सर्वप्रथम या शाळेमध्ये ज्यांनी 68 ते 75 या बॅचमध्ये विद्यार्थी म्हणून काम केलं, पण ते आज आपले पालक आहेत. आज थोर माणसांकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल या दृष्टिकोनातून आपण इथे आज हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. आणि या वडीलधारी माणसांपैकी आमचे श्री श्याम चौगुले, श्री मानगावकर, मंगेशजी मानगावकर व सर्व त्या बॅचमधले आमच्याच गावातली म्हणजे त्यावेळची ही थोर माणसं आपल्याकडे आज या व्यासपीठावर आलेली आहेत. आणि एक त्यांच्या संकल्पनेसून त्यांनी जो इथे 26 जानेवारीला 18 जानेवारीला एक स्नेह संमेलन आपलं घेतलं होतं आणि त्यावेळी त्यांनी एक शाळेच्या बाबतीत आठवण आपल्याकडे जपून ठेवून एक सर्वांशी संवाद साधून त्यांनी आपला एक भाग म्हणून आणि त्यांनी उल्लेख केला की आज त्यांचं 70-75 वय आहे तरी सुद्धा त्यांना एक आवड वाटली किंवा आपण ज्या शाळेतून या आपण नोकरीनिमित्त म्हणा किंवा व्यवसाय निमित्त म्हणा ज्या ठिकाणी आपण गेलो आणि आज रिटायरमेंट होऊन किंवा काही शेतीच्या व्यवसायामध्ये आहेत तरी सुद्धा त्यांना एक शाळेची आवड लागली. शाळेला कुठेतरी आपलं योगदान द्यावं असं त्यांना वाटलं. त्यामुळे आपल्या मुख्याध्यापकांशी चर्चा केली आणि त्यांनी 100 खुर्च्या त्यांच्या बॅचमधून जे त्यांच्याबरोबर आज एक संघटित आहे त्यामधून 100 खुर्च्या आपल्याला या मोन पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेला दिल्या. त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. कारण बरेच ह्या विद्यार्थी ह्या शाळेमधून आपल्या पुढे गेलेले आहेत. मी सर्वांना आवाहन करतो की आपल्याला संस्था किंवा जी आपली शाळा आहे ती शाळेची आठवण ठेवणं हे आपल्याला गरजेचं आहे. कारण ज्या शाळेतून आपण जातो आणि कुठेही नोकरीच्या निमित्त असू दे, व्यवसायाच्या निमित्त असू दे किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून असू दे, आपण त्या ठिकाणी आठवण ठेवून आपल्या शाळेसाठी आपलं योगदान काय देता येईल ते पाहणं गरजेचं आहे. दुसरं, इथे सर्व आमचे सहकारी या मोन पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळाचे माझे सर्व संचालक, इथे सर्व सन्मान्य सरपंच आमच्या या मोन गावच्या श्यामलजी अनुभवने, सर्व या ठिकाणी मला वाटतं पालकवर्ग, सर्व मान्यवर या व्यासपीठावर बसलेले आहेत. सर्वांचे मी आभार मानतो. या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहिला. आणि एक असं सांगतो मानगावकर आमचे किंवा सर्व त्या बॅचची लोक आहेत तिथे की हा टेज ज्यावेळी बांधायचा होता आपलीच गावातली लोक ज्यावेळी ह्या टेजचा उपयोग ज्यावेळी मुलांचा कार्यक्रम असायचा आणि त्या मुलांचा कार्यक्रम असतेवेळी आपल्याला इकडून तिकडून साहित्य गोळा करून हा टेज उभा करावा लागायचा 2 दिवसाच्या कार्यक्रमाला. पण खरोखर मोन ग्राम विकास मंडळ या मंडळाचे अध्यक्ष, सर्व तुमचे पदाधिकारी यांनी आपल्या एक संकल्पनेतून एक विचार मांडून आणि हा तेज पूर्ण कायमस्वरूपी हा बांधून दिला. आणि तो बांधून दिल्यानंतर आज या ठिकाणी सर्व कार्यक्रम चांगल्या प्रकारे मुलांचे होत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस जी मुलं आपली ह्याच गावातील मला वाटतं 6 मुलं
रोज मी 6:30-7ला ज्यावेळी बघतो त्यावेळी ह्याच गावातली मुलं ह्याच स्टेजवर कायमस्वरूपी जे काय व्यायाम करायचा आहे किंवा इथे जो काय त्यांचा सराव असतो तो करत असतात. म्हणजे आज तीच मुलं ह्या स्टेज बसून सराव करून आपल्या या राज्यामध्ये पोलीस भरतीमध्ये भरती होऊन आज त्यांचा सन्मान आपण केला. हे खरोखर महत्वाचं आहे. आपण चांगलं काम करताना ज्या काही गोष्टी असतात त्या खरोखर बारकाईने बघण्याची गरज आहे. विरोधाला विरोध म्हणून करण्याचा विषय नाही आहे. त्यामुळे आज मी सर्व या मोंड पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळाचे आमचे पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ आणि ह्या संस्थेचे सभासद आज या माध्यमातून असं सांगतो की आपलं मोंड गाव हे नाव उंच करायचं, कुठेतरी काही प्रश्न निर्माण करून आपल्या गावामध्ये वातावरण बिघडवण्याचं काम करूया नको. आपण सर्वांनी एक दिलाने एक मताने आपण सर्वजण, एक हायस्कूल आहे, ही संस्था आहे, ही पुढे कशी जाईल. कारण शेवटी दोन्ही संस्थेचं उद्देश ध्येय एकच आहे की आपला गाव, आपली संस्था, आपलं हायस्कूल हे उंच व्हायला पाहिजे, त्याचं नाव उंच व्हायला पाहिजे. आणि ज्या लोकांनी ही इमारत वास्तू उभी केली, कॉलेज उभं केलं, म्हणून या पंचकृषीतील सर्व विद्यार्थ्यांना आज त्याचा उपयोग होतोय. आज देवगड तालुक्यासाठी जावं लागत नाहीये. तरी सुद्धा आता बराच वेळ झालेला आहे. आमच्या मुख्याध्यापिका, आपले सर्व शिक्षक स्टाफ यांचंही चांगलं काम चालू आहे. मुलांच्या बाबतीत प्रगती चांगली चालू आहे. आम्ही ज्यावेळी ह्या पदावर बसलो, ज्यावेळी आम्ही हे सगळं संस्थेचा कारभार हातात घेतला, त्यावेळी ह्या गेली मला वाटतं 7-8 महिन्यामध्ये मुलांच्या बाबतीत एक शिस्त किंवा मुलांना मार्गदर्शन, मुलांच्या बाबतीत प्रगती हो, त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी जे प्रयत्न करता येईल ते आम्ही प्रयत्न करतो. आणि ह्या मोंड गावचं तालुका, जिल्हास्तर, राज्यस्तर नाव कसं होईल हे आपण पाहतोय. हा दृष्टिकोन आज 15 ऑगस्टचं निमित्त साधून आपण पुढे चालूया. आणि ह्या आजच्या दिवशी सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.